नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता नोकरीची संधी उपलब्ध झाली असून 202 रिक्त जागांसाठी विविध पदांच्या भरतीबाबतची जाहिरात ठाणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 29 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM यांच्या खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात करार पद्धतीने एकत्रित मानधन तत्वावर भरण्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज या ठिकाणी मागवला जात आहे। त्यासाठी या विविध पदांच्या भरतीबाबतची जाहिरात ठाणे महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तेव्हा मित्रांनो, जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे किंवा अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात 23 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीपर्यंत अर्ज या ठिकाणी विविध पदांसाठी सादर करायचा आहे। तर या जाहिरातीमध्ये मित्रांनो, त्या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर कोणत्या पदांसाठी ही पदभरती होत आहे, त्यासाठी रिक्त पदसंख्या किती आहे, त्याचप्रमाणे वेतन किती मिळणार आहे, वयाची अट काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबतची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्याकरिता तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या पदांसाठी ही पदभरती होत आहे त्या पदाची नाव व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या कॅटेगरी वाईज मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदांची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, एकूण 4 पदांसाठी मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी ठाणे महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर त्यासाठी मित्रांनो 202 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। तर प्रत्येक पदासाठी मित्रांनो किती रिक्त पदसंख्या याबाबतची माहिती बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर या पहिल्या पदासाठी ही पदभरती होत आहे। त्याकरता एकूण 67 रिक्त पदसंख्या देण्यात आलेल्या आहे। त्यानंतर परिचारिका पुरुष या दुसऱ्या पदासाठी मित्रांनो एकूण 7 रिक्त पदसंख्या आहे। त्यानंतर परिचारिका महिला या तिसऱ्या पदासाठी मित्रांनो एकूण 60 रिक्त पदसंख्या आहे। त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या चौथ्या पदासाठी एकूण 68 रिक्त पदसंख्या, अशा टोटल मित्रांनो 202 रिक्त पदसंख्येसाठी ही 4 पदे या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, प्रत्येक पदांसाठी कॅटेगरीनुसार सुद्धा वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जेणेकरून तुमच्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी आहे त्यानुसार तुम्ही या कॅटेगरीनुसार रिक्त पदसंख्या बघून त्या पदासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो 202 रिक्त पदसंख्येसाठी ही 4 पदे या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। तर एक नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास उपलब्ध झालेली असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर रिक्त पद भरण्याबाबत जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली गेली ती ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। तत्पूर्वी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती या ठिकाणी बघत आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, वयोमर्यादेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट या ठिकाणी काय लागणार आहे, त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, MBBS विशेषज्ञ आणि अतिविशिष्ट विशेषज्ञ यांची वयोमर्यादा या ठिकाणी 70 वर्षापर्यंत असणार आहे। त्यानंतर BMS यांची वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता, खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्ष वयाची अट या ठिकाणी असणार आहे। वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पुनर्नियुक्तीचे आदेश या पदांसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष व परिचारिका या पदासाठी वयाची अट बघू शकता, किमान वयाची अट 18 वर्ष या ठिकाणी असणे आवश्यक आहे। तर कमाल वयाची अट या ठिकाणी 38 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, संपूर्ण वया मर्यादेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर या ठिकाणी बघू शकता, अर्ज भरण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहे। अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, कोणकोणती डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे याबाबतची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक व ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत
माहिती त्या ठिकाणी भरणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अर्ज भरण्याकरता हा गुगल फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे। गुगल फॉर्मची लिंक या ठिकाणी असणार आहे। तर या गुगल फॉर्मची लिंक मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या गुगल लिंकवर क्लिक करून संपूर्ण अर्ज या ठिकाणी भरावायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा त्याबाबतच्या सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या जाहिरातीच्या माध्यमातून या सर्व सूचना वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। संपूर्ण माहिती अर्ज भरण्याबाबतची या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर त्या गुगल फॉर्मची सहसंक्षित केलेली प्रत या ठिकाणी काढून घ्यायची आहे व त्या गुगल फॉर्मच्या सहसंक्षित प्रतीसोबत आपली सर्व डॉक्युमेंटची सहसंक्षित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये हा ऍड्रेस या ठिकाणी अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेला आहे। तर हा ऍड्रेस तुम्ही या ठिकाणी नोंद करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अर्ज सादर करताना कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी बाय हँड किंवा कुरिअरने या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या ठिकाणी संपूर्ण अर्ज करण्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर अर्ज करण्याबाबत माहिती वाचून तुम्ही त्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी अर्ज सादर करण्याकरता शैक्षणिक पात्रता इथे काय लागणार आहे त्याबाबतची माहिती बघू शकता। प्रत्येक पदावाईज शिक्षण पात्रतेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर करता मित्रांनो शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे त्याबाबतची माहिती बघणार आहोत। तर पदसंख्या एकूण 67 आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी MBBS ची डिग्री, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये क्लिनिकल चा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास त्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। MMC चे रजिस्ट्रेशन त्या उमेदवाराने पूर्ण करणे आवश्यक आहे। तर वयाची अट 70 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। प्रतिमाह मानधन या ठिकाणी 60,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, MBBS उमेदवार या ठिकाणी न मिळाल्यास BMS उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यासाठी मित्रांनो BMS ची डिग्री त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्याचे अनुभव या क्लिनिकलचे असणे आवश्यक आहे। NCIM मध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण पात्रता BMS या उमेदवारांसाठी देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याकरता वयाची अट मित्रांनो खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्ष या ठिकाणी असणार आहे। तर या पदासाठी मित्रांनो प्रतिमाह मानधन या ठिकाणी बघू शकता 40,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, परिचारिका महिला करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी बघू शकता दुसऱ्या पदासाठी होत आहे। 60 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता महिला उमेदवाराची BSc नर्सिंग किंवा GNM असणे आवश्यक आहे। अर्ज करण्याकरता वयाची अट खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्ष या ठिकाणी असणार आहे। 20,000 रुपये प्रतिमाह मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, परिचारिका पुरुष या तिसऱ्या पदासाठी ही पद भरती होत आहे। 7 रिक्त पदसंख्या देण्यात आलेल्या आहे। परिचारिका पुरुष या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता BSc नर्सिंग किंवा GNM या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर वयाची अट खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्ष या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे। 20,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या चौथ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। 68 रिक्त पदसंख्या देण्यात आलेली आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी विज्ञान शाखेमध्ये 12वी उत्तीर्ण असलेला, त्याचप्रमाणे पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स व सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स त्या उमेदवारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे। वयाची अट या ठिकाणी खुल्यामध्ये 38 वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्ष वयाची अट या ठिकाणी असणार आहे। 18,000 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 4 पदे या ठिकाणी एकूण 202 रिक्त पदसंख्येसाठी या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्या पदासाठी असणारी शिक्षण पात्रता याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार, या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर ज्या उमेदवाराकडे संगणक अर्हता म्हणजे MSCIT चे प्रमाणपत्र आहे त्या उमेदवाराने त्याचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अर्ज शुल्क या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर प्रत्येक पदाकरिता प्रत्येक कॅटेगरी वाईज किती अर्ज शुल्क आहे त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा DD जोडणे आवश्यक आहे। तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता मित्रांनो 150 रुपयाचा DD या ठिकाणी असणार आहे। तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 100 रुपयाचा DD या ठिकाणी असणार आहे। तर हा DD मित्रांनो इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे बँक युनियन ऑफ इंडिया यांच्या खाते क्रमांकावर या ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे। तर हा खाते क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा खाते क्रमांक या ठिकाणी तुम्ही नोंद करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा DD भरताना कसलाही प्रॉब्लेम या ठिकाणी जाणार नाही। या ठिकाणी मित्रांनो, या खाते क्रमांकावर तुम्हाला हा DD या ठिकाणी जमा करायचे आहे। तर अशा प्रकारे अर्ज शुल्काबाबत माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर उमेदवाराचे फोटो व स्वाक्षरीबाबत माहिती या ठिकाणी बघू शकता। उमेदवाराने गुगल फॉर्मवर फोटो केला तर राखीव जागे वाक्याच्या पलीकडे असलेला सुस्पष्ट दिसणारा फोटो या ठिकाणी ठेवायचा आहे। फोटो राखीव जागेत स्वाक्षरी करावी। त्यानंतर बघू शकता मित्रांनो, पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या
उमेदवाराच्या अर्जामधील पूर्वतीनुसार गुणांकन पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. बघू शकता मित्रांनो, थेट मुलाखती या ठिकाणी कोणत्या पदासाठी होत आहे तर BMS किंवा MBBS या पदासाठी थेट मुलाखती या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी बघू शकता गुणांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुलाखतीमध्ये कोणत्या विषयावर या ठिकाणी गुण असणार आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर राज्य विशेषज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी या पदासाठी थेट मुलाखत या ठिकाणी गुणांकन पद्धतीने केल्या जाणार आहे. त्यानंतर जे काही निकम या ठिकाणी असणार आहे त्याची गुणांकन पद्धतीने या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे. त्याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचना या ठिकाणी बघू शकता. सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व सूचना व माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या वेबसाईटवर या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तेव्हा या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो बघू शकता फॉर्म भरल्यावर आणि फॉर्म सोबत आपली सर्व कागदपत्रांचा संशोधित केलेल्या प्रति दिलेल्या ऍड्रेसवर फेब्रुवारी 2024 ते 2024 कालावधीपर्यंत आपला नगरपालिका यांच्याकडून माध्यमातून भरतीबाबत तुमच्या